परळी तालुक्यातील मौजे संगम या ठिकाणी गट क्रमांक 119मध्ये तहसील प्रशासनाने या ठिकाणी गट क्रमांक 119मध्ये रस्ता करण्यात आला। पण या गट नंबर 119चे जे मालक आहेत, शेतकरी आहेत, अतुल माणिक गिराम हे आपल्यासोबत संवाद साधणार आहेत। नेमकं त्यांच्या शेतातून रस्ता झालेला आहे, पण या रस्त्याला त्यांचा विरोध आहे। नेमकं काय विरोध आहे, कशामुळे ते विरोध करतायत आणि नेमकी त्यांची काय भूमिका आहे, आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी संगम या गावचे शेतकरी अतुल गिराम आहेत। तर या ठिकाणी तुमचा जो गट क्रमांक आहे 119, तर यामध्ये गावकऱ्यांनी रस्ता करण्यासाठी तहसील प्रशासनाकडे अर्ज केला आणि त्या विनंतीस मान देऊन तहसील प्रशासनाने आपल्या गट क्रमांक 119मध्ये रस्ता केला। यावर तुमची काय भूमिका आहे? सर, सर्वप्रथम तर आपण हे गावकरी म्हणता येणार नाही आहे। तर जे रस्त्याची मागणी केलेली आहे हे गावगुंड येतं, ज्याच्याकडे 7/12चा कुठलाही पुरावा नाही आहे, अशा व्यक्तीनं जर नंबर बांध रस्त्याची मागणी केली असेल आणि परळी प्रशासन त्यांचा अर्ज जर मंजूर करत असेल तर मग त्या शेतकऱ्यानं करायचं काय? त्याच्या बाजूच्या शेतकऱ्यानं अर्ज केला नंबर बांध होऊ शकतो, तर ज्याच्याकडे 7/12च नाही आहे आणि तो व्यक्ती अर्ज करतो आणि त्याचा अर्ज मंजूर करतात, ह्याचा अर्थ हे गावगुंड प्रवृत्तीचे लोक आहेत। आणि ह्या लोकांनी प्रशासनाची दिशाभूल करून किंवा संगनमत करून हे बळजबरी माझ्या शेतातून रस्ता काढला। माझा या रस्त्याला पूर्ण विरोध होता, कागदानं होता, कागदी न्यायानं होता आणि मानसिक दृष्टीने पण विरोध होता, की जेणेकरून मला पहिलंच त्या गटामध्ये क्षेत्र कमी आणि परत माझ्याच रानातून रस्ता यांनी काढला, तर रस्ता काढण्याचे आदेशच चुकीचा आहे। तहसील प्रशासनाने कायद्याच्या अधीन राहून हा रस्ता केलेला आहे, तर याला तुम्ही सहमत आहात का? सर, तहसील प्रशासनाने कायद्याच्या अधीन राहून नाही, कायदा त्यांच्या बाजूनं घेऊन कसा कायदा झुकता करता येईल त्या हिशोबाने त्यांनी रस्ता केला आहे, की त्या कायद्यामध्ये हे रस्ताच टिकत नाही आहे। 22 मे 2025चा कायदा काय म्हणतो? गावखेड्यातल्या लोकांना पांदन रस्ता आणि शिवरस्ता व गाव नकाशाच्या पाऊलवाटा ह्या खुल्या करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने GR काढला। त्या GRचा हे परळी प्रशासनानं इतका दुरुपयोग केला ह्या गावगुंडाच्या सहाऱ्याने, की GR आमच्या गावातल्या पांदन रस्ते नाही आहेत, शिवरस्ता नाही आहे, पण माझ्या रस्त्यातूनही पांदन रस्त्यासारखा रस्ता काढला। तर मग आज मी कुठं जायचं? मला क्षेत्र कमी झालं ना। मग हे परळी प्रशासनाची चूक नाही का? किंवा तुम्ही एका शेतकऱ्यावर अन्याय करता? पण ठीक आहे, दुसऱ्या शेतकऱ्याला न्याय द्या ना। हे गावगुंडाला न्याय द्यायला येतं, जेणे की हे गावगुंड त्यांच्यापर्यंत काही पोहोचत असेल। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुमच्या शेतातून रस्ता नसताना तो रस्ता काढण्यात आला? हो सर, माझ्या शेतीतून रस्ता पूर्वी बी नव्हता, आता बी नाही, आणि आता बळजबरीनं काढल्यावर हे बी टिकणार नाही का? तरी गाव नकाशावर रस्ताच नाही आहे। माझ्या बाजूच्या गटाला ज्यांनी बांध रस्ता मागितलेला आहे त्या गटाला पहिलेच 2 शासनाचे रस्ते येतं, एक संगम दाऊदपूर नकाशावर रस्ता दिसतो, दुसरा गावठाण रस्ता 35 फूट आहे, मग तिसरा रस्ता द्यायची गरज काय पडली? मग सर, हे परळी पॅटर्न जे आहे आमचा पूर्ण जगभर राबवला तर प्रशासनाचं नाव होईल की एका शेतकऱ्याला 3 शासनाचे रस्ते, एका रस्त्यानं 4 चाकी जाईल तर एका रस्त्यानं 2 चाकी गाडी जाईल। मग शेतकऱ्याला काम करायची गरजच पडणार नाही ना, का तर शेतीच उरणार नाही ना। एका शेताला जर तुम्ही 3 रस्ते दिले, ती बी 10-10 फुटाचे, तर 30 फूट क्षेत्र इथंच कमी झालं तुमचं। मग वैदिकाली क्षेत्रच राहणार नाही। मग हे शासनाच्या लक्षात येत नाही का चूक हे शासन अधिकाऱ्याच्या? आज जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मंत्रिमंडळात निर्णय घेऊन जे हे GR काढला आहे शेतकऱ्याच्या हितासाठीच आहे, पण त्याची खाली अंमलबजावणी ही चुकीची होईल, हे कुठेतरी शासनाच्या लक्षात आलं पाहिजे आणि हे सर मीडियाच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे। तहसील प्रशासनाने तुमच्या शेतातून रस्ता काढून दिला, यानंतर तो जो रस्ता काढून देण्यात आला त्या रस्त्याला तुमचा विरोध होता आणि नंतर तुम्ही लागलीच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे धाव घेतली आणि मग उपविभागीय अधिकारी यांच्याकडे धाव घेतल्यानंतर
त्यांचा निर्णय काय आला त्याबद्दल काय सांगाल? सर, मुळातच सांगायचं झालं तर अर्जदाराचा अर्ज येतो 5/6/25ला. त्याच्यावर कारवाई तहसीलदार करतात 6/6/25ला. म्हणजे 5/6ला दुपारी 1-1:30 वाजता यांनी अर्ज केला असेल. तिथून ऑफिस चाललं 1-2-3 घंटे चाललं असेल. दुसऱ्या दिवशी तहसील कार्यालयामध्ये साधारण 10-10:30च्या वेळेत येतात. 12-1 वाजता त्यांच्याकडे ते डाक गेला असेल. डाक द्यायची प्रोसिजर हे 2 दिवसाची असते या. पण त्यांना एका दिवसात म्हणजे 2-3 घंट्यातच डाक त्यांच्याकडे गेला. त्यांनी त्या तारखेच्या त्या अर्जावर जे तात्काळ कारवाई केली हेच मुळात माझ्या मनात संशय आहे की बाबा क्या 5-6 घंट्यामध्ये तुम्ही त्या अर्जावर तात्काळ कारवाई करतात. हे संशयास्पद हे असल्यामुळे मला जे अन्याय भेटला आहे तहसीलदार साहेबाकडनं, तर किंवा मी त्या अन्यायाविषयी उपविभागीय परळी या कार्यालयात न्याय मागितला. त्या न्यायाची सुनावणी आता माझी 28 जानेवारी 2026ला आहे. तितक्या दिवसाची यांना वाट पाहिजे म्हणजे पाव वाटली नाही का? त्यांचा आदेश आहे 2 जानेवारी 2026चा मला आदेश पोचला ते 13/1/2026ला. त्याची मुदत असते या तुमच्या वहिवाट रस्त्याची किमान 60 दिवसाची गैरअर्जदाराला न्याय मागण्यासाठी. तर मला त्यांनी फक्त 10 दिवसाच्या आतच मुदत दिली आणि ठराविक वेळेमध्येच त्यांनी रस्ता करून घेतला. का तर त्या ऑफिसचा तसा आदेशच त्यांना होता, तुम्हाला टाईम आम्ही एवढा देऊत आणि एवढ्याच टायमिंगमध्ये तुम्हाला बाकीची प्रशासकीय यंत्रणा पुरवूत की जेणेकरून त्या शेतकऱ्यांनी काहीच करू नये आणि आम्ही त्यांना ऑफिसमध्ये दिशाभूल करूत आमच्याकडे न्याय मागे आल्यास. म्हणून माझा याच्यावर पूर्ण विरोध आहे या रस्त्याला. आणि मी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे न्याय मागितला आणि मला तिथं न्याय भेटेल अशी माझी अपेक्षा आहे. पुढील भूमिका आपली काय असेल? तर माझी पुढील भूमिका अशी की माझा महाराष्ट्र शासनावर खूप मोठा विश्वास आहे आणि महाराष्ट्र शासनाचं हे जे सरकार आहे हे कुणावरच अन्याय करणार नाही आहे. आणि मला जर उपविभागीय अधिकारी कार्यालयात न्याय नाही भेटला तर मी कलेक्टर ऑफिसला उपोषणाला तात्काळ बसणार आहे. आणि कलेक्टर ऑफिसने बी मला न्याय नाही दिला तर मी मंत्रालयामध्ये जाऊन किंवा मंत्रालयासमोर जाऊन उपोषण करणार. किंवा आपण GR काढला ह्या GRचे ग्रामीण भागामध्ये गोरगरिबावर किती अन्याय करतात त्या गावातले गुंड प्रवृत्तीचे लोक. ह्यांना आपण वेळेत आवार घालतान का? नाही तर आमची जमीन हे शासन जमा करून आम्हाला दुसऱ्या गावी स्थलांतरित करा. बघा, या ठिकाणी हे होते संगम गावचे शेतकरी अतुल गिराम. या ठिकाणी त्यांच्या मनातली खदखद, त्यांच्या मनातली भावना त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये प्रशासन नेमकी काय भूमिका घेईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे.